मुझे जो सही लगता है मैं करता हूं। मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिका स्थापना दिवस हा साजरा केला गेला. त्यावेळेला 137 वर्षे झाली म्हणून सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर लिहिलेलं की मला अभिमान आहे की मी या महानगरपालिकेचा स्टाफ आहे किंवा इथे काम करतो. तर हे पाहून खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही या एशियातील सर्वात मोठ्या अशा महानगरपालिकेचे तुम्ही स्टाफ आहात. परंतु या खुर्चीवर बसून तुम्ही न्याय करता का, हा विचार कधी केलाय का? 90% जी माणसं आहेत, जी तिथले अधिकारी आहेत, 90% त्यांना हे म्हणण्याचा अधिकार आहे का की तुम्हाला अभिमान आहे? हो, तुम्हाला अभिमान आहे, पण आम्हाला अभिमान नाही ना. कारण तुम्ही जो भ्रष्टाचार करताय, लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षित करताय, त्याचं काय? तुम्ही जेव्हापासून आतापर्यंत किती मायाच्या जाळमध्ये बसून किती ठेकेदारांचे खिसे भरले आहेत, किती ठेकेदारचे बंगले झाले आहेत, किती ठेकेदारांचे मोठे मोठे फ्लॅट झाले आहेत, त्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. त्याचं काय? तुम्हाला भले अभिमान आहे, हो, तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहात म्हणून, पण त्या जनतेला ती वास्तू आहे जी महानगरपालिका, त्याला तुमचा अभिमान नाही. ते म्हणत असतील, ती वास्तू म्हणत असेल की कुठे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला मी माझ्या याच्यात घेतलाय. मी असं नाही म्हणत सगळे अधिकारी. हा हक्क, मला अभिमान आहे म्हणायचा हक्क फक्त जे महानगरपालिकेचे, मी दोन नावं देतो, संजीव कबरे साहेब आणि गांधी साहेब यांना आहे. यांच्यासारखे जे वागतात त्या अधिकाऱ्यांना आहे. परंतु अशा अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली है, इन अधिकारियों की क्या दुर्दशा हुई है, ये सभी को मालूम है. जो नहीं मालूम है आप इनकी इंक्वायरी करिए, इनके बारे में पूछिए. आज गांधी जी को, जो मिस्टर गांधी जी है, उन्हें तो सामान्य प्रशासनामध्ये टाकून दिलंय की तुम्ही येऊच नका, इथे इंटरफेअर करू नका. ती महानगरपालिकेची ती जी बिल्डिंग आहे, ज्याला तुम्ही तुमचं म्हणजे पोट पोचते, ती आई आहे, ती काय विचार करते तुमच्या बाबतीत, हा तुम्ही विचार करा. अब दोस्तों, ये सब चीज मैं क्यों कह रहा हूं, ये आपके सामने रखता हूं. दोस्तों, क्या हो रहा है बताया आपको कि हमने जो टैक्स भर रहे हैं हम, और उसके बाद भी ये जो भ्रष्टाचारी अधिकारी है ये अपनी ड्यूटी नहीं कर रहे, इसीलिए हम इस पे हमेशा बात करते हैं. मैंने के वेस्ट विभाग में, जहां हमारा एक घर है, वह हमारे एरिया में क्या हो रहा है ये मैं हमेशा रखता हूं. लेकिन ते म्हणतात ना, गेंड्याची कातडी. मी हा व्हिडिओ मागे टाकलाय, काल ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे, माझ्या स्टेटसवर होता, या मैं काही लोकांना हा व्हिडिओ पाठवलाय. त्यातले काही लोग, कुछ लोग जो उन्होंने मुझे फोन करके कहा क्यों लगे हो इस महाले जी या अग्रवाल जी के खिलाफ, तो मैं उनको आज कहना चाहता हूं, आज का भाषण में उनके लिए है. आप सोचिए कि ये मुद्दे होने के बाद मैं उन्हें भ्रष्टाचारी न कहूं तो क्या कहूं? जहां मेरा घर है, जहां मेरा फ्लैट है, उस दत्ताजी सावी मार्ग और आजू बाजू के एरिया में अगर मैं आज 7 से 8 दिन से लगातार कंप्लेंट कर रहा हूं, पोर्ट होल के जो कमला बोलता ना, जनता भरते कर आणि तुम्ही भरतात या ठेकेदारांची घरं, आम्ही काय म्हणावं तुम्हाला? हम क्या कहेंगे आपको? अभी ये डिटेल निकालने के लिए कि क्या है, कौन है, इसके अंदर हमने एक आरटीआई डाला था. अब जिन महाशय जी ने, हमारे जो दोस्त थे, उन्होंने हमें कहा था कि आप अग्रवाल जी के बारे में मत कहिए, तो मैं उनसे कहना चाहता हूं कि आपको भी बहुत नॉलेज है इसके बारे में. मुझे लगता है आपको 35-40 साल का एक्सपीरियंस है इस लाइन में. आप आरटीआई के बादशाह कहलाते हो, तो मुझे बताइए, आप मुझे गाइड करिए, आप मुझे बताइए कि मैंने सिर्फ इतनी चीजें मांगी थी उनसे. ये मैं आपके सामने रखता हूं. ये जो पोर्ट होल के बारे में मैंने सिर्फ इतना, ट्रेंचिस और पोर्ट होल के बारे में इतनी चीजें मांगी थी. मैंने पीओ ऑर्डर मांगे थे, पेमेंट सर्टिफिकेट मांगा था, उसके बाद उनका जो जियोटेक काम के पहले के फोटोज और बाद के फोटो मैंने मांगे थे. उसके बाद में मैंने एस्टिमेट कॉपी मांगी थी, रोड परमिट मांगे थे, एमबी मांगे थे. इस तरह से कुछ चीजें मैंने मांगी थी. तो मुझे ये जो यही है महाले जी, इन्होंने लिखा है कि आप आकर हमारे एक्सपेंडिचर से जो
है वहां से आप ये फाइल लेके जाइए। तो आज हमने जो फाइल ली और हमारी टीम ने उससे जो कल देखा, तो मैं दंग रह गया कि उसमें ये चीजें ही नहीं है। आप सोचिए, जो हमें अग्रवाल जी के बारे में कहते हैं कि उनके बारे में क्यों कह रहे हैं, जब मेरे घर के पास इस तरह के खड्डे हैं, मेरे फ्लैट के पास अगर इस तरह के खड्डे हैं, मेरे वहां के लोग अगर उस खड्डे में गिरते हैं, और इसका इस महाले जी और अग्रवाल जी कोई फरक नाही पडता। आपण मराठीत बोलतो, अगर मराठी समजतं की गेंड्याची कातरी झाली यांची, म्हणून माझ्या व्हिडिओत लिहिले की मला एक मराठीत म्हण आहे की ज्यांना गेंड्याची कातरी त्यांना काही फरक पडत नाही, त्या म्हणीचं मला आज प्रचिती झाली की इतके व्हिडिओ टाकून इतकं करूनही अगर या अधिकाऱ्याने जितेंद्र महाले सारख्या साहेबांना काही फरक पडत नाही, तर त्यांची कांदडी गेंड्याचीच झाली पाहिजे आणि त्यांच्यावर हा मायाचा जाल, हे कमलाला जे म्हणतो ना आपण भरभरून देण्याचं जे भूच जे झालंय, त्यात तेच म्हणावं लागेल। हमने क्या मांगा था? देखिए दोस्तों, मैंने जो चीज मांगी है उसमें से मुझे क्या, सिर्फ इसमें पीओ और बिल है। आज इतनी बड़ी जो फाइल है जिसके हमने पैसे भरे हैं, उसमें हमें मिला है पीओ, बिल और कोई फालतू पेपर्स। अब इसमें हमें क्या नहीं मिला ये आपको बताता हूं मैं। पहले सबसे बात तो डेली प्रोग्रेस रिपोर्ट ये होना ही चाहिए। ये सभी आरटीआई कार्यकर्ता या जो मैंने कहा था हमारे मित्र जिसे 35 साल का अनुभव है, उन्हें पता है कि डेली प्रोग्रेस रिपोर्ट ही होना चाहिए। एक भी डेली प्रोग्रेस रिपोर्ट नहीं है। उसके बाद काम के पहले के, काम के बाद के फोटो, एक भी फोटो नहीं है। मैं पोर्टहोल की बात कर रहा हूं, कमला को जो दिया है उसकी बात कर रहा हूं। साथ में सबसे आश्चर्य की बात क्या है, देखिए 4/10 को वर्क ऑर्डर दी गई है, ध्यान रखिएगा ना, 4/10 को ऑर्डर दी है और 7/10 को उसका बिल निकाला गया है। इतनी फास्ट काम बीएमसी में कोई भी ठेकेदार जो मेरा भाषण देखता है उन अपने आप से पूछिए, इतने फास्ट आपका बिल पास हुआ है क्या? 4/10 को वर्क ऑर्डर, 7/10 को बिल पास। सोचिए कितना भ्रष्टाचार है ये लोग, कितना कर रहे। अभी तक 1 साल कंप्लीट हुआ ये काम होकर, अभी तक पूरे पेपर नहीं है। एक्सपेंडिचर डिपार्टमेंट के जो भी है, मैं अधिकारी का नाम नहीं दूंगा, उन्होंने तो हमें सपोर्ट किया, मैं आज भी कहता हूं, लेकिन उनके पास जो पेपर है वही वो दे सकते हैं, और उसमें कोई चीज नहीं जहां हम उसको उन्हें कह सके, ना फोटो है ना, सिर्फ बिल और चलन है, और इसमें सभी पर सही सिग्नेचर है जितेंद्र महाले जी के। तो इसके जिम्मेदार कौन है? काम किसी ने भी, आपके सिग्नेचर है, आप सिग्नेचर अथॉरिटी है, तो आप जिम्मेदार है इसके। इसी 1 साल इसे हम क्या समझे दोस्तों? आप कहिए। 4 तारीख को वर्क ऑर्डर है, 7 तारीख को बिल, इसे हम क्या समझे? इसका मतलब यह हुआ कि पूरा गोलमाल है। और इसके मैं कहूंगा ना, हमारे जो मित्र है उन्हें कहूंगा, इसके सभी चीजों के जिम्मेदार है आपके लाडले अग्रवाल, जो अपने आप के वहां के भीखू मात्रे समझते हैं। पी नॉर्थ से लेकर यहां तक जो कारनामे किए हैं, ये जब कुंडली जब निकलेगी तभी जनता कहेगी। आज उन्हें कुछ फरक नाही पडता। ही जो गेंड्याची कातडी आपण म्हणतो ना, अशा अधिकाऱ्याला काहीच फरक पडत नाही, कारण ह्यांच्यावर असतो राजकीय लोकांचा हात, अदृश्य हात। पण मी आज त्या राजकीय लोकांना सांगू इच्छितो की जनते तुमच्याकडे काय मागते या तुमच्याकडे कुठल्या नजरेने पाहत असते, की आमच्या इकडचे रस्ते, आमची मतं अगर तुम्हाला जात असतील तर आमच्या इकडचे रस्ते, आमच्या इकडचे पोटहोल, आमच्या इकडचे खड्डे हे बुजले पाहिजेत। पण तुम्ही ते न बघता एखाद्या अधिकाऱ्याला सपोर्ट करता, त्याच्या बदलीला थांबवता, त्यासाठी तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला काही बोलून जाता। काय म्हणावं तुम्हाला? यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे का? बघा, तुम्ही 100 कामं चांगली करत असाल, परंतु अशा भ्रष्टाचारांना, या भ्रष्टाचारी जे अधिकारी आहेत ह्यांना अगर सपोर्ट करत असाल तर काय फायदा? म्हणजे ह्याचा आम्ही असं समजावं का जनतेने की तुमचाही हात आहे यामध्ये? देखिए दोस्तों, मेरी लड़ाई है भ्रष्टाचार के खिलाफ। अग्रवाल, महाले जी ऐसे नहीं, इसके बाद दूसरी भी कंपनी है, अगले हफ्ते दूसरी कंपनी का लेके आऊंगा, उसमें दूसरे अधिकारी है। मैंने हमेशा कहा, मेरा आज टॉपिक था के वेस्ट को भ्रष्टाचार का अड्डा क्यों कहते हैं। बिल्डिंग फैक्ट्री में क्या होता है वो तो आप सभी को पता है।
कितने इलीगल्स काम है सभी को पता है, लेकिन मैं वहां नहीं जाऊंगा। मेरा मुद्दा है की जनता टॅक्स भरती है, जनताला त्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे। ते रोडचे खड्डे असो या तुम्ही रिलायन्स या जिओ कडून जे पैसे घेतात त्याच्यावर जे खड्डे खणतात ते व्यवस्थित झाले पाहिजेत, पण नाही होत ते। कारण याला कारणीभूत आहेत अगरवाल, महाले जसे अधिकारी। लवकरच येतो आम्ही एक अजून आठवड्यातून एक एपिसोड घेऊन की त्यामध्ये फक्त आणि फक्त अधिकाऱ्याची माहिती असेल, त्यांनी काय काय जे पराक्रम केले आहेत, किती किती मायाचा जाळ केलाय, कुठे कुठे केलेत हे घेऊन येतोय प्रत्येक अधिकाऱ्याचा। त्यात महाले असतील, रामगुडे असतील, विशाल कुलकर्णी असतील, अगरवाल असतील, परेश शाह असेल, यांनी काय केलंय, त्यांचे फोटोज हे सगळ्या जनतेसमोर आलं पाहिजे। यांनी काय काय केलंय, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कोण, ONM डिपार्टमेंट असो कोणते, मला अधिकाऱ्याशी लेणं देणं आहे, मला ठेकेदाराशी नाही। आणि मित्रांनो सगळ्यात मुख्य बात, मी ना कमलावाला भेटलोय ना अगरवालला भेटलोय ना महालिमांना पाहिलंही नाही, फक्त फोटोज मला पाठवले आहेत आणि त्यांचे जे लाडकी लोक आहेत त्यांचे फोन येत आहेत, बस एवढंच आहे त्याच्यात। तर मला फक्त एवढंच सांगायचं, तुम्ही मला एवढंच गाईड करा, त्यांचे मित्र असो या त्याचे सहकार अधिकारी असो, की मी अगर टॅक्स भरत आहे तर मला या साधारण सुविधा जी माझ्या रस्त्यावर, दत्ताजी साळवी रस्त्यावर जे खड्डे पडले, जिथे माझं घर आहे, जिथे माझा फ्लॅट आहे, मी भले विलेपार्ल्यात राहतो, माझा फ्लॅट आहे तिथे, आज त्या खड्ड्यांमुळे या अशा अधिकाऱ्यांमुळे तिकडच्या घराच्या किमत्या कमी झाल्या आहेत, तिकडच्या घराची भाडी कमी झाली आहे, याला जुमेदार कोण? म्हणजे शेवटी मला हेच म्हणावं लागेल ना, जनता भरते कर आणि तुम्ही भरतात त्या ठेकेदारांचे घर। बस एवढं सांगून मी आज संपवतो। लवकरच येईन ह्यांचे फोटोज घेऊन आणि यांची स्टोरी घेऊन। आता तरी यांना काही फरक पडेल, मला वाटत नाही फरक पडेल, पण तरी पण आशा करू की फरक पडेल। आणि शेवटचा माझा व्हिडिओ पहाच की मी काय सांगितलंय ते, का म्हणतोय मी की वेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुझे जो सही लगता है मैं करता हूं। कानून है ये अंधा कानून है, ये अंधा कानून है, ये अंधा कानून है। जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे, साथ न दे कमजोर